चला तर आता आमच्या सुशांत पाटीलची वळवलीतून गाडी आलेली आहे आणि ही आमची सगुणा. आणि आता बाप्पाला नारळ वाढवून आमचा प्रवास सुखाचा व्हावा ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. लहान मुलं एकदम लाईनमध्ये चाललेले आहेत आणि त्यांच्याबरोबर मोठी सुद्धा एकदम शिस्तीत लाईनमध्ये आलेले आहेत. हा घे घे, दादाला पण घे. हाय, चला रायगड पिकनिक. अरे मला ना घेतलं. मित्रांनो, सवारी रायगड की खंडू, रायगड माहिती आहे का? माहिती आहे का रायगड? सीयू काय खाऊन आलीस की नाही? हा? आणि प्लास्टिकची पिशवी आणलीस की नाही? ए प्लास्टिकची पिशवी बॉक्कन वक्षीला नाही जा. हे पैसे गोळा केलेत काय? आणि मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत रायगडच्या प्रवेशद्वाराजवळ. मस्त असं रायगडचं प्रवेशद्वार आहे, आकर्षक एकदम. आणि तिथून आपण आता पुढे निघत आहोत. तर आम्ही पावसाळ्याच्या एंडिंगला रायगड दर्शनाला निघालेलो आहोत. कारण रायगडावर थोडं थंड वातावरण असेल आणि फिरण्याचा आम्हाला आनंद घेता येईल आणि तिथून दिसणारे व्ह्यू पण चांगले असतील. समोर एक डोंगर आहे आणि पूर्ण धुक्यांनी झाकलेला आहे त्याला. आम्हाला दिसतो असा, व्हिडिओमध्ये दिसत नसेल कदाचित. सगळी शांत आहे. मला वाटलं रोपवे मध्ये बसणार आता घाबरली की काय. आता आपण आलेलो आहे जिजामाता समाधीकडे. तर मित्रांनो, प्रदीपने सांगितल्याप्रमाणे आता आपण पोचलेलो आहोत पाचाडला, जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळाकडे. इथे आता आपण समाधीस्थळ पाहणार आहोत. आणि जिजाऊ माँसाहेब जिथे राहायच्या इथून जवळच तो वाडा आहे, पण तिथे आपल्याला काय जायचं नाही आहे. आपलं लोकेशन डायरेक्ट रायगड आहे. तर आपण रायगडवर डायरेक्टली जाणार आहोत. कुठं चाललं लगेच? गाईड तर सांगायला नको मला कसं काय गाईड जाऊन आला तुम्हाला त्याला फॉलो नाही करता येत. सांगायला नको इथं का घेतली
छत्रपती शिवाजी महाराज की अर्धा तास एवढं नसतं एवढी स्लो चालली आणि आपल्याला याच रुपयेमधून आयगडावर जायचं आहे. पण मी कधी आकाश पाळण्यात पण बसलोय नाही, कारण मला उंचावरची भरपूर भीती वाटते. आजा नाही तो. तर आता रोपवेत कसं काय होईल ते व्हिडिओमध्येच बघा. पेन आहे पेन काय सांगू बाय. अंक्याच्या बायकोला कधी हातवर लागत नाही का एवढं खाल्यावर? आणि आता आम्ही नाश्ता करायला बसलो, बनवायला बसलो. पैसा बचाव, पैसा बचाव और नाश्ता बनाओ, हेल्दी फूड. ए भरपूर खा, रोपवे मध्ये जायचं आहे, फक्त काढू नका. पिशव्या सोबत घ्या. खरोखर घ्या. जे अशी इफेक्टेड माणसं आहेत ना, त्यांना 14 नंबर 4 नंबरवर बसतो. म्हणजे फ्लोअर मारला तरी खाली 1 नंबरवर बसतो. फ्लोअर मारत दुसरा दादा काचा आहे त्याला, काचा आहे. ग्रिल आहे शेवणला लास्ट मध्ये. मी मध्ये बसतो नाही हा, एकदम वरती पण नको, एकदम खाली पण नको. पडलो तरी तेव्हा वरती काय घ्यायला तरी वरची बघी. नाही मी आहे ना खालीच बसीन त्याच्यात. म्हणजे नाही वाले खाली हो. मग तुमचं काय म्हणणं आहे आणि रोपवेचं काय म्हणणं आहे? नाही रोहिणी वहिनीचं काय म्हणणं आहे? हा बघा हो, आम्ही खाली बसून जाऊ, पण जाऊ. नाही त्याच्यात टाकल्यावर हे दाबाचं डायरेक्ट. वाका क्लीन, सगळी वाका क्लीन. दोन घे. हे थांबा अजिबात कामाला काय नको करू अजिबात. प्लेट देत द्या रे, त्या सँडविच ठेवल्यावर या. प्लेट इकडे दे, ती प्लेट आणती. आणि आता आपण रोपवेमध्ये बसायला चाललेलो आहोत. हो ग्रुप बनवतो आपण, कोण कोणासोबत जाणार आहोत. जाम गर्दी आहे. घेतात जातात, भरपूर गर्दी आहे. चला रोपवे मध्ये. हा सगळे नाड्या आवळून घ्या. पहिला मी घेतो. रोपवे रोपवे. बिहारी फर्स्ट टाइम इन रोपवे. एक नंबर. रोपवे मध्ये बसतोय. कोण कोण घाबरलंय? या जास्त घाबरल्या पण दाखवत नाही. संचिता पण घाबरले. तो रणगाडी अजिबात शिल्पा तर जाम घाबरलंय, पण आता काय नवरा खंबीर आहे. काय नाही, तुम्ही तिकडेच. बाय बाय. शिल्पा कसं वाटतंय? फोन कर मला, फोन.
आणि अशा तऱ्हेने ही रोपवेसाठी लाईन लावलंय उत्साही. आणि आमच्या सीयूचं तोंड बघताना झालंय मला. जय जय शिवाजी. खालीच नाही बघत आता. सुचलंच ना अगोदर तूच सांगितलं. हा शान तू. डोळे बंद केलेत. स्वतःनीच करले. पप्पा झोपले. दादांनी डोळे बंद केलेले आहेत. बंद नाही उघडे आहेत. माझी पाहिजे. हा डोळे बंद केलेत. कसं वाटतंय? बघ बाहेर पकड. मोबाईल आपण या जिंकलो. अरे हा रे जिंकलो. संजय कसा हा होत्या घाबरणार नाही. कसं वाटलं? वाटली नव्हे ती. हा शिल्पा कसं वाटलं? साईडला बघायचंच नाही. एकदम स्ट्रेट उभी राहिलेली आहे. शानी ना तू. पाहिजे तर मंडळी एवढूशा पायऱ्या चढल्यावर पूर्ण पायऱ्या चढू शकतो का असं वाटतं काय तुम्हाला? मग रोपवेने आलो ते बरं झालं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय. फक्त एक 100 पायऱ्या चढल्या असतील. नाही ना. मग किती चढलो? 25-26 पायऱ्यांनाच फुगा फुटला. आऊ फुगा फुटलाय. वहिनी तोंड वाचलं. आणि मागाशी बोलत होती शिल्पा का आपण चढूया गड. मी वैष्णवदेवी चढून आलोय. शिल्पा बोलत होती वैष्णवदेवी चढून आले पूर्ण नॉनस्टॉप. मी गड चढू शकतो. आणि 25 पायऱ्यातच दमली. हे सगळ्यांनी बसून घ्या. आणि मला खंडोबा आलेला आहे मास्क लावून. एक मिनिट थांबा. जेवढी लहान मुलं आहेत ना जेवढी लहान मुलं आहेत. आणि प्रश्न पण विचारा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय पवाडे. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझं नाव सुधा भोकीरकर. या रायगडावरती तुम्ही ह्याच्या आधी कधी आला असाल किंवा नसाल. या रायगडावरती प्रथमतः आपल्या फॅमिलीचं पूर्णपणे मी सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वजण रायगड किल्ल्याचा अति महत्वाचा बाल्ली किल्ल्याचा परिसर बाजारपेठेपर्यंत तुमच्या सोबत आहे. त्या पुढची पूर्ण किल्ल्याची तुम्हाला माहिती देणार आहे. फक्त दर्शन घेण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. मित्रांनो माहिती चालू करण्यापूर्वी आपण रायगडावरती आलोय. आपण सर्व रायगड जिल्ह्यातला जात ना. गडावरती एवढा जवळ तर की आपण आलोय. पण किल्ल्यावरती आलोय. गाईड घेतला म्हणून गड फिरून होत. आपल्या राजाने आपल्या सर्वांसाठी खूप काही केलेलं. पण आपण गडावरून काहीतरी जाताना घेऊन गेलो पाहिजे. काही नाही केलं तरी आपण आपला स्वतःचा कचरा स्वतःसोबत ठेवला पाहिजे. काही महत्वाची ठिकाणी त्या ठिकाणी आपण चपला काढून चढलं नाही पाहिजे. महाराजांसमोर फोटो काढताना सेल्फी काढली नाही पाहिजे. बॅक साईड आपण फोटो काढला नाही पाहिजे. कारण की महाराजांची तुलना आपण कधीही करू शकत नाही. आता आपण ज्या मार्गाने जाणार आहोत ना हाच मार्ग तुमचा परतीचा मार्ग आहे. त्यामुळे तुम्हाला फोटो काय काढायचे असेल निवांत. कारण ग्रुप आपला मोठा आहे. त्यामुळे फोटो वगैरे तुम्ही नंतर येताना काढा. रायगडला आल्यासारखं पहिला रायगड आपण समजून घेऊया. हा रायगडाचा आधीचं नाव होतं रायरीचा डोंगर. आणि हा रायरीचा डोंगर प्रामुख्याने जावळी खोऱ्यामध्ये वेढला जातो. हे जावळी खोरं आपण सर्वांनी वाचून ऐकून माहिती असेल. कारण की आपण एका जिल्ह्यात आहोत. तर प्रतापगड तुम्हाला माहिती असेल. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळी गाव आहे. तिथून उतरल्या साईडला कोकणदिवा येतो. हा पूर्ण भूभाग याला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हणलेलं आहे. आणि या जावळीच्या खोऱ्यामध्ये राज्य करतो जावळीचे चंद्रराव मोरे
यांच्या ताब्यामध्ये हे जावळी खोरं आणि हा रायरीचा डोंगर होता. आपल्या राजाने 15 मे 1656 हा युद्ध करून जावळी खोरं आणि रायरीचा डोंगर जिंकून घेतला. नामकरण केलं, रायरीचं रायगड ठेवलं आणि या रायगडावरती 14 वर्ष बांधकाम केलं. मग अखंड रायगड बांधण्यासाठी 14 वर्ष लागले आणि 14 वर्षामध्ये ज्याने रायगड घडवला तेव्हा ज्याने रायगड काला पाषाणामध्ये बांधला ते म्हणजे हिरोजी इंदुरकर. सर्वांना माहिती असेल की ज्याने प्रेमाचा प्रतीक तो ताजमहल बांधला, बरोबर का नाही? त्याचे हात कलम केले का नाही? पण ज्याने आपल्या मराठ्यांची राजधानी हा रायगड बांधला, अहो त्यांच्या नावाची पाटी आपल्या रायगडाला लावण्यात आलेली आहे. सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुरकर. आपल्या या रायगडाची हाईट पायथ्यापासून माथ्यापर्यंत पाहिली 1375 किल्ल्याची हाईट आहे. समुद्र सपाटीपासून किल्ल्याची हाईट पाहिली तर 2851 फूट या किल्ल्याची हाईट. आता आपण रोबेलचा हात करा, हिरकणीकडे असेल बुरुज पश्चिमेला पुढे तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. आता आपण ज्या गेटचं नाव, त्या गेटचं नाव इतिहासामध्ये मेणा गेट. मेणा म्हणजे मेन गेट नाहीये, मेणा म्हणजे पालखीचा प्रकार. राजांच्या राण्या पॅकबेंड मेण्यामध्ये बसून येण्या जाणं करायच्या, म्हणून हा मेणा गेट आहे. मेणा गेटवर आपण सर्वजण आतमध्ये आलात. आता एका महालामध्ये प्रवेश केला, याला राणी महाल बोलतात. राजांच्या राण्या किती होत्या तुम्हाला माहिती आहेत का? 8. किती? अगदी बरोबर. राजांच्या राण्या होत्या 8. त्या रायगडावर राजांच्या 6 दल लागून एकाला एक लागूनच आहेत. आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो, राजांच्या 6 राण्या या रायगडावर राहायच्या, मग राजांच्या 2 राण्या होत्या त्या राहायच्या कुठे? आपल्या राजाची पटराणी सहीबाई साहेब, बरोबर नाही? या राजगडावर राहायच्या. दुर्दैवाची गोष्ट, सहीबाईने रायगड पाहिलाच नाहीये. कारण की शंभू राजे शंभू बाळ 1.5 ते 2 वर्षाच्या असताना सहीबाईंचं राजगडावरती निधन झालं आणि पुतला राणी या राष्ट्रमाता जिजाऊंच्या सेवेला खाली पाचरगाव आहे त्या गावामध्ये राहायच्या. कारण की उतरता वयामुळे राष्ट्रमाता जिजाऊबा साहेबांना त्या रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं. मग त्यांच्या सेवेला पुतला राणी खाली पाचरगाव राहायच्या. बाकी 6 राण्या किल्ल्यावर राहत असायच्या. राण्यांची नावं सांगतो, ऐका नीट. सहीबाई, सोवराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई आणि काशीबाई अशा राजाच्या राण्या किती होत्या? 8. समजलं? आता हा पूर्णपणे एका राणीचा एक माल आहे. राणी माळाची रचना पाहिली, समोरचा हॉल आहे, पाठचं बेडरूम आहे, समोर दरवाजा आहे. त्याच्या आतमध्ये आपल्या घरामध्ये जशी इंडियन टॉयलेट सिस्टीम आहे तशी 400 वर्षापूर्वी दरवाजा टॉयलेट सिस्टीम आहे. एक साईडला खिडकी आहे, थंड हवेसाठी खिडकी. अशी एका राणी माळाची रचना पाहायला भेटते. पण एक विचार केला, त्या राणीमालावरती पहा, या रायगडावरती पहा, नव्हेच तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या बऱ्याच गडावर तुम्ही गेला असाल, बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गडकिल्ला आपण सर्वांनी पाहिलं असेल. तर आपल्या सर्व गडकिल्ले आपल्या सर्वांना पडक्या आवाजामध्ये पाहायला भेटतात. आणि असं जर आपण उलट गेलो राजाच्या साईडला, तिकडचे तुम्ही जर गड पाहिलेत तर फक्त महाराणा प्रतापांचा चित्तोडगड सोडला तर सर्व गडकिल्ले तुम्हाला चांगल्या आवाजामध्ये पाहायला भेटतात. मग आपल्या इकडचे पडक्या आवाजामध्ये का? कारण तिकडचे काही राजपूत हे शरण आले होते, पण आपल्या इथल्या राजाने मरण पत्करलं होतं. पण शरण कधी पत्करलं? या उक्तीप्रमाणे, उक्ती आपण कदाचित सर्वांनी ऐकलं असेल की अंधाराला घाबरत नाही, त्या उजेडाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मराठाची साथ आहे. कारण की शेवटपर्यंत लढा हा महाराजांनी दिला. त्यामुळे आपल्या गड किल्ला आपल्या सर्वांना पडक्या अवस्थेमध्ये पाहायला भेटतात. तसा रायगड किल्ला 10 मे 1818 2 ब्रिटिश होते, कर्नल पॉइंटर, मेजर हॉल या ब्रिटिशांनी रायगडावर तोफांची बंबारी केली. त्यामुळे किल्ला उद्ध्वस्त झालेला. मग तुम्हाला किल्ल्यावरती कुठल्या ठिकाणी छप्पर पाहायला भेटणार नाहीये. पाहणार का फक्त भग्न अवस्थेमध्ये पडलेल्या इमारती. म्हणून आपल्या राजांचे गड आपण दगडी भिंती किंवा दगडी इमारती म्हणून महाराजांचे गड पाहायचे नाहीये. आपल्या राजांचा इतिहास आहे. प्रत्येक मरणाच्या थेंबापासून असलेला हा इतिहास आहे. या दृष्टिकोनातून राजांचे गड पाहायचे आहेत. पण रायगड हा आपल्या सर्वांसाठी पिकनिक पॉइंट नाही. आपल्या सर्वांचं प्रेरणा असतात आणि आपल्या सर्वांची पंढरी या रायगडास मांडलं जातं. या हिशोबाने आपल्या महाराजांचे गड पाहायचे आहेत. आता आपण बाहेर धान्य कोठार आणि मंत्रिमंडळाची माहिती घेण्यासाठी बाहेर जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. असे एकाला लागून 6 झाले, एकाला जॉईंट आहेत. कारण की गॅलरी सिस्टीम होती. या रॅली करायला जायचं तर हातरोट एंट्री आहे. आम्ही मुलं आम्हाला पुढे जाऊ द्या. आम्ही छोटे मुलं आम्हाला इथे शिकू द्या. मग वाटलं पाणी पिवायचं. आता आपण समोर खाली वाडे पाहतोय का? हा. या वाड्याच्या इतिहासामध्ये मंत्र्यांची घरं. आताचं मंत्रालय आपण पाहतो मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये. पण आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट अशी आहे की 16व्या शतकातलं मंत्रिमंडळ हे छत्रपती शिवाजीने स्थापन केलं होतं आणि त्या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था खाली करण्यात आली.
हमदीराव मोहिते, अण्णाजी दत्त, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलखंड, निराजीराजे, अनाजी पंत, रघुनाथ पंडित असे राजांचे जे मिनिस्टर होतं त्यांची राहण्याची व्यवस्था खाली करण्यात आलेली होती. पण त्यांचं मेन सचिवालय आपण आतमध्ये पाहणारच आहोत. आता ही रेलिंग आहे, रेलिंग मध्ये दोन जाळेवाले मधलं ओपन कट आहे. आपण सर्व कोकणातलेच बरोबर नाही? हो. आपण कोकणामध्ये काय बोलतो, पेव किंवा कणगी, बरोबर ना? कणगे कोटा. पण राजांच्या काळामध्ये या ठिकाणी धान्यासाठी यायचा. रायगडाचा सर्वात म्हणजे स्वराज्याचा सर्वात धान्यासाठी पाहिला तर कोल्हापूरमध्ये पाण्यावरती आहे, त्याला अंबरखाना बोलतात. आता आपण कोकणामध्ये असल्यामुळे त्याला आपण पेव किंवा कणगी बोलतो, बरोबर नाही? राजांच्या काळामध्ये रायगडावरती एमर्जन्सी धान्य स्टोअर करायचे. कोणाच्याही शत्रूंनी रायगड किल्ला साधारणपणे 3 किंवा 6 महिने वेढा मारला, रायगडावर त्या काळामध्ये 3,500 लोक राहायचे. मग या 3,500 लोकांना कमीत कमी 6 महिने पुरेल एवढं एमर्जन्सी धान्य या जाग्यावरती स्टोअर करायचं जायचं. कारण की अन्न, वस्त्र, निवारा असेल तर आपण कितीही लढा देऊ शकतो. या हिशोबाने धान्य साठा केल्याचे धान्याचे प्रकार आहेत. पहिले 22 फूट आहे, दुसरे ते 20 फूट आणि तिसरे आहेत ते 18 फूट. आता विचार केला तर रायगडावरती एवढा मोठा राजधानीचं ठिकाण असून त्या रायगडावरती एमर्जन्सी धान्य साठा का होत नाही? कारण की आपल्या रायगडात असे एक भौगोलिक स्थान प्राप्त झालं होतं. सर्वांना माहिती आहे की आपण रायगड जिल्ह्यात जाऊ. त्या रायगड किल्ल्याच्या चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगा आहेत का नाही? आणि 3 नद्याने वेळले. नद्यांची नावं पण तुम्हाला लक्षात असतील, काल, गांधार आणि सावित्री. ऐकलं का नावं? या 3 नद्यांची नावं ऐकली का सर्वांनी? या 3 नद्या चारही साईडने वेळलेत. मग या शत्रू वेळावर तर फक्त 6 महिने, कारण की ह्या नद्यांना 6 महिने पाणी प्रमाणाच्या बाहेर असतात. मग 6 महिने किल्ल्यावरती 3,500 लोक होती, त्याला पुरेल एवढं एमर्जन्सी धान्य या ठिकाणी स्टोअर केलं याचं धान्याची. राजाने याचा वापर फक्त धान्यासाठी म्हणून केला, पण राजांच्या नंतर रायगडावरती 1733 मध्ये पेशवेले होते. पेशवेने ह्याचा वापर कायद्यांची कोठडी किंवा कालकोठडी म्हणून करण्यात आलेला आहे. आता हा विचार केला तर राजा या ठिकाणी कधी ठेवू शकत नव्हतं, फक्त धान्य ठेवायचे. कारण की हा पूर्णपणे बाल्ले किल्ल्याचा परिसर आहे. रायगड किल्ल्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे बाल्ले किल्ला असतो. किल्ल्याचा महत्वाचा भाग म्हणजे बाल्ले किल्ला आणि उंच ठिकाण असतं. मग अशा सुरक्षित भागामध्ये कोणताही राजा कैदी येऊ शकतो का? तर नाही. मग राजा या ठिकाणी फक्त एमर्जन्सी धान्य स्टोअर करायचे, हे धान्याचे प्रकार. राजे कधी ठेवायचे? पुण्यामध्ये लिंगाणा किल्ला आणि सातारामध्ये वासुदा किल्ला, या 2 किल्ल्यावरती राजे कधी ठेवायचे आणि या ठिकाणी फक्त एमर्जन्सी धान्य स्टोअर करायचे, हे धान्याचे प्रकार आहेत. आता आपण राजवाड्यामध्ये जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हो का? शेवटपर्यंत हे राणीमहाल आहे, बरोबर नाही? तुम्ही आलात तो मेना गेट, हा समोरचा पालखी गेट. मेना आणि पालखी 2 प्रकार होते, फक्त फरक 2 होते, तो प्रकार एकच होता. मेना पॅकबड, पालखी ओपन. महाराजांची पालखी किंवा रायगडावर महाराज सन्मानाच्या पालख्या यायच्या या गेटमधून आतमध्ये यायच्या, म्हणून समोरचा पालखी गेट आहे. आता प्रत्येक राणीमहाला समोरचा आडवा चौतरा ज्याच्यावरती आपण सर्वजण बसलेला आहात, याला इतिहासामध्ये दासी ओटा सर्वंट क्वार्टर बोललं जातं. आपण नोकर किंवा कामोली बाई बोलतो का नाही? पण राजांच्या काळामध्ये दासी होत्या. त्या दासी राणीला काय काम असेल, आतमध्ये आतमध्ये काम झालं तर त्याची बसण्याची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली होती. कारण की अशा रोजचं येणं जाणं झालं तर स्वराज्याला किती होणार, बरोबर आहे? कारण येऊ नका, पण पायांचे एक विषय असतो की जास्त काल काही गोष्टी व्यवस्थित म्हणावं लागेल. त्यामुळे दासीला राहण्याची व्यवस्था केली होती. हा दासी ओटा आहे. आपण राजमहालामध्ये जाऊया. राजमहालाचा पहिला चौतर आहे, त्यामुळे त्याच्यावरती कोणी चपला घालून चढणार. हो का? आता आपण ज्या दरवाजामधून आतमध्ये आलात, समोरची आडवी भिंती शिकाल, या भिंतीपर्यंत लाईनीमध्ये 4 चौतर आहेत. पण हा पहिला चौतरा आपल्या सर्वांसाठी अतिमहत्वाचा आणि पवित्र चौतर आहे. रायगडावरती येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने या चौतऱ्याची माती आपल्या मस्तकी म्हणजे आपल्या कपाळी लावून गेला पाहिजे. एवढं आपल्या सर्वांसाठी पवित्र आणि महत्वाचं चौतर आहे. कारण की रायगडावर आपल्या सर्वांच्या पदरी अशा 2 दिवस पडले. एक आनंदाचा नेत्रदीप सोहळा देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडला, तो म्हणजे राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा. आणि आपल्या सर्वांच्या पदरी, या रायगडाच्या पदरी आणि महाराष्ट्राच्या पदरी जो पडाल लोकांचा होता, हा दिवस देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडला. तो अख्खा महाराष्ट्र पोरका झाला आणि आपल्या लाडक्या राजाने अखेरचा प्राण याच ठिकाणी आणि ह्या चौथऱ्यावरती 3 एप्रिल 1680 मध्ये हनुमान जयंती दुपारच्या 12च्या परामध्ये आपल्या लाडक्या राजाला अखेरचा प्राण या सगळ्यावरती आणि इथूनच आपल्या राजांची अंत्ययात्रा
समोरचं मंदिर आहे का, या मंदिरासमोर आपल्या राजांची वाहन यात्रा निघाली होती. आपल्या राजाला आयुष्याला 50 वर्षाचं तुमचा माझा विचार केला तर आपण काही करू शकणार नाही आहोत. पण 21 वर्ष असे एवढे गेले, या राजाने अवघ्या 50 वर्षामध्ये 365 किलो निर्माण केले. 21 असा राजा की स्वतःची गाडी स्वतः निर्माण केले, ते म्हणजे छत्रपती शिवराय. या रायगडावर कडे पसरले शिवरायांच्या पायी, या रायगडावर कडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हीच आम्हास माणिक मोती होती, दुसरी दौलत. पण ज्या वेळेस राजांचं संकट झालं, खबर दिल्लीमध्ये केली. हुजूर हुजूर म्हणे खुशी की खबर आहे, दख्खन का शिवा चला गया. चौथ्या सिंहासनावरती बसला खान देखील आपल्या सिंहासनाखाली उतरतो, सामन्यावरती गुडघा टेकून बसतो, नमाज अच्छा रुकाते पण लगतो आणि अल्लाहच्या दिनात म्हणतो, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले करना, माँ बहन की रखवाली करने वाला तेरा नेक बंदा, तेरा नेक शेर तेरे पास आहे. म्हणजे परमेश्वरा, हे परमेश्वरा तुझ्या स्वर्गाकडे उडे कर, तुझा सर्वात उत्तम पुत्र तुझ्या पाशी येत आहे. एवढा मान कार्य आणि एवढं महान काम आपल्या राजाने केलं होतं. या राजाला अखेरचा प्राण या चौकराच्या मातीमध्ये सोडलंय. ही माती सांगते की याच मातीमध्ये आपल्या राजाला अखेरचा प्राण. पाणी आणायचं. पुणे रायगडात विचारावं वाटतं की सांगशील का रे रायगडा, अरे सांगशील का रे रायगडा आमचं राज्य होतंय कसे. याच ठिकाणी शिवरायांच्या नंतर शंभूराज देखील 9 वर्ष राहिले होते. ज्या वेळेस शंभूराजाला पकडण्यात आलं, 40 दिवस अंगाच्या लाया गेल्या, हात कलम केले, मान काढून टाकले, जीभ काढली, डोळे काढले, रक्ताच्या धारा लागल्या. कशासाठी? कुठं जागिरी नको पाहिजे होती, कुठं गडके नको पाहिजे होते, तुला पैसा नको पाहिजे होता, सांगितलं काय फक्त धर्म बांधला. राजांनी कधी त्यांच्यासमोर माणूस काफिर शुमाने एक संबाज ऐसे बेटों का जन्म दिया. अगर वैसा एक बेटा मेरे घर में पैदा होता ना, मैं आपके हिंदुस्तान पर राज करता. लेकिन मेरे 4 बेटे नालायक, निकम और गद्दार निकले, और एक संबाज ऐसा बेटा मेरे घर में पैदा होता. जगावं कसं हे छत्रपती शिवरायांकडून शिकावं, आणि मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती शंभूराजांकडून. या साईडला पळायला लागेल. तुम्हाला कावड माहितीये का? हो. कावडीच्या सायनी पाण्याचे या ठिकाणी बऱ्याचशा पाळायला लागेल. त्या साईडचा खड्डा महाराजांचं स्थानग्रह बाटली पावळा करण्याचा जागा, म्हणजे आताच्या भाषेमध्ये आपण छोटा पाण्याच्या टाक्या, आता चप्पल खाली घाला सर. पाण्याच्या टाक्या आहेत त्या. आणि हे राजमुद्रावरती काय बसवलंय? हे आंघोळीचं. आता हा पूर्ण येळाकारचा अवतार आहे. हे आपल्या राजांचं किचन रूम, उत्पादन आहे. राजांचं स्वयंपाक राजांसमोर केलायचं, आणि त्या काळामध्ये विषबाधा प्रयोग करायचा. मग राजांवरती कोणी विषबाधा करायला नको. राजाचं जेवण त्या ठिकाणी कॉमनमध्ये केलं जायचं. राजांचं किचन रूम, किचन. समोरचा दुसरा चौकाला पश्चिमाला ऑफिस. राजामध्ये 365 होते. किती? या 365 गडांचं लेखनी काम. समोर चाललं जायचं राजाचं पश्चिम दप्तरखाना आहे. शेवट चौथा राजांचा दिवाणी खास. आपण हायकोर्ट हाय शिक्षा होतो ना, असं राजांचं दिवाणी खास. त्या जागेवरती बसून न्यायनिवाडा केला जायचा आणि अंमल सर्वजण ज्या रायगड रोपडे बसून किल्ल्यावरती आलात ना, हाच कडा हिरकिरी. ज्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील न करता रात्रीच्या 12 वाजता रायगड खाली उतरले, सर्वांना माहिती असेल. तोच कडा पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज आहे. हिरकणीवरती एक छोटीशी कविता संख्या आपल्या सर्वांना ऐकू. कविता अशी होती की रायगडावर राजधानीची होती शिव छत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका जुनी तेथील हिरकणी बुरुजाची. गावातला असे वसले होते वालुश्री या नावाचे, राहत होते गर्भ कुटुंब गर्भ गवल्या धनगराचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होती हिरा नाव त्या तरफदार घर वालीचे. सांज सकाळी हिरत असे तूत घेऊन ती गडावरी, शोभत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एक दिवस निघालिता हिरा क्षणभरती विसावली, त्याने नाही म्हणाले तिच्या सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव मावळता होते गडाचे दरवाजे बंद, आणि हिरा मनाच्या खाली घर ताण बाळ मास करे विनवणी गडरी खाली. जाऊदा मला गडकरी मध्ये नाही येत शिवरायांची आम्हाला
बालाचे स्वरूप माय मावळती वेडीपिसी गडा उतरून धावत जाई बालांती घेतुसी आतून हे दाळस पाहुणी महाराज स्तंभित झाले साडी सोडली हिरास देवणी प्रेमास मानती केले कडावर तो बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा अजून ऐकू होते तेथील हितकणी कोणासाठी तर फक्त आपल्या बाळासाठी आपल्या जीवाशी पर्वा देखील न करता रात्रीच्या 12 वाजता रायगड खाली उतरली हवा अंग खर्च होतं त्या ते टोक होते रक्ताच्या थारा आणि थारा लागला त्या अवस्थेमध्ये की माय माऊली आपल्या घरी जाते आपल्या कान्हावाला खुशीमध्ये घेते आणि अशा मायवती सारख्या मानला काढत होते अहो त्या मातेने 400 वर्षापूर्वी दाखवून दिलं ते आपल्या बालावरती पण आताच्या माता राजमानू घेऊन आताच्या माता आपल्या घरी यायला उशीर झाला तर आपल्या घरी आपल्या मिस्टरना फोन लावून किंवा नवऱ्याला फोन लावून सांगणार की अहो जे फ्रीज मध्ये दूध ठेवले ते गरम करा आणि आपल्या बाळाला पण त्या मातेने आपल्या जीवाची पर्वा देखील न करता रायगड खाली उतरली अशी माता होऊन गेली ते मातेचे नाव म्हणजे पण आपल्या सर्वांना सांगूच वाटतं की घासता शिवार धार नाही त्या तलवारच्या पातीला घासता शिवार धार नाही त्या तलवारच्या पातीला आणि शिवचरित्र शिवार अर्थ नाही त्या महाराष्ट्राच्या काल्या मातीला त्या महाराष्ट्र काल्या मातीला या सगळ्या महत्वाचे पुढे ते पाहून तर आपण सगळ्यावरती जाऊया राजांचा जन्म अरे जात सगळे नाही हे रूम आहे महाल आहे हा महाल आहे हा त्यांचा जेवणाचा भाग हो ओके ते काय बाबा पाणी हा समोर धुक्यामध्ये तुम्हाला लाईटीचे पोल्स आहेत का शेवटचं टोक आणि शेवटचं टोक धुक्यामध्ये शेवटचं टोक दिसतं का एकदम खाली तोच हिरकणी कड आहे ज्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील न करता रायगड खाली उतरली आता आपण कविता ऐकली त्या ठिकाणी तोच कडा शेवटचा कडा हिरकणीचा बुरुज या समोरच्या दोन इमारती तुम्हाला दिसत का यांना इतिहासामध्ये मनोरे विजयस्तंभ या इमारती त्या काळामध्ये एकावर एक 7 मजली उंच होत्या पैठणी कापडामध्ये मखमली कोण्यामध्ये काव दिव्याच्या दिव्यामध्ये मशिले उजाळ्यामध्ये पूर्णपणे हे इमारती सजवल्या लटवल्या होत्या लोक त्या काळामध्ये या इमारती पण भारावून जायची विचार करायची या इमारती एवढ्या वैभवशाली असतील तर राजांचा दरबार किंवा राजांचा राजवाडा किती वैभवशाली असेल या साईडचा विजयस्तंभ त्या काळामध्ये सोशल मीडिया हा प्रकार नव्हता मग राजाने कोणताही गड घेतला किंवा एखादी मैफत केली त्याच्यावरती विजय प्राप्त झाला तर ह्याच्या 7व्या मजल्यावरती विजयाचा भगवतोच फडकवायचे त्या साईडचा मनोरा महाराजांच्या राण्या थंड हवागड त्या ठिकाणी बसायच्या हे मनोरे विजयस्तंभ आहे पाठीमागे तुम्हाला विटाची खोली का त्या खोलीचं नाव आहे टांगसाल राजांची राजमुद्रा शिवराई होण त्या जागेवरती छापलं जायचं राजांचा छापखाना आहे समोरची गोल इमारत राजांच्या अष्टकोनी बाल्कनी आता आपण सध्याच्या गॅलरी बोलतो बरोबर आहे ती महाराजांची बाल्कनी आणि समोर बघा ही लोक वरती निघतात दिसतात तुम्हाला याची अंडरग्राऊंड खोली आडबायत असं रूम आहे याला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना बोलण्यात आलेले आहे चेंबर फॉर सेक्युअर डिस्कशन राजांच्या काळामध्ये गुप्तगत होते प्रमुख होते बहिरुपी बहिरज नाईक हे गावातून गडकिल्ल्यावर जायचे आपल्या राजाविषयी काय चाललंय ह्याची माहिती गोळा करायचे आणि चर्चा आतमध्ये करायची आजही आपण मराठीमध्ये बोलतो भिंतीला कान असतात त्यामुळे चर्चा आतमध्ये इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना बोलण्यात आलेला आहे आता या खिडकी टेहली बुरुज आहेत आणि याच्या खाली एक तलाव गंगासागर तलाव फक्त माहिती आपण एक साईडला जरा पुढे घेऊया इकडे चला, इकडे या, इकडे या. हे काय खिडकी इथं तोफा विफा असते तेव्हा या रायगडावरती पाण्याचा साठा म्हणजे बाल्ली किल्ला राजांना पाणी सदरेला पाणी सगळं पाणी या तलावात या तलावाचं नाव आहे इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव राजांच्या शिवराज्याभिषेकाला कासरून गागाभट आली होती
याने 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. शिवराज्याभिषेक सोहळा होऊन जे पाणी उरतं या तलाव टाकल्यामुळे तलावाचं पडलं इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव. गंगा यमुना नर्मदा यांच्या आणल्या साऱ्या बळी आणल्या सप्त समुद्रांची पाणी जले झाली तीर्थांचे घर नाव त्याचे गंगासागर. मग तलावाचं पडलं इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव. आता आपण सर्वजण सदरेवरती जाऊया, ज्या जागेवरती प्रत्येक मराठी माणूस येण्याची आतुरताने वाट पाहतो अशा राजांच्या दरबारामध्ये सदरेवरती जाऊया. जय हे सदर, हा ही सदर महाराजांची. ओके ठीक आहे आणि पवित्र ठिकाणी आला. आता हा पूर्णपणे आहे राजांचा दरबार दिवाणीयाम सदर. झुकल्या बकल्या कित्येक गिरविष्ट मायना याचं शिवमंदिर. या जाग्यावरती छत्रपती शिवरायांचं ओरिजिनल 32 मणाचं सुवर्ण रत्नजडित सिंहासन. एक वेळ म्हणलं तर 40 वर्ष राजांचं सिंहासन 1280 ला होतं, पण या सिंहासन 3 नोव्हेंबर 1689 ला आपल्या रायगडात अफजलला पडला. त्यामध्ये जुल्फिकार नावाचा माणूस होता आणि घणाचे गाव गळून हे सिंहासन विटलवून नेलं. पण या सिंहासनाची आठवण राहावी म्हणून वरची मेक नंबर असते. काही मेक नंबर भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गणेश सिंग 1985 मध्ये वरची मेक नंबर बसवले. मेक नंबर 4 मध्ये राजांची मूर्ती राजांच्या वंशज कोल्हापूरचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी 6 जून 2009 मध्ये ही मूर्ती बसवली. या ठिकाणी राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पहाटे 5 वाजता वार शनिवार हवा राजा 3 वाजता उठता स्नान करतात. राजे राजा होणार होते, परंतु राजे आपल्या दैवदर्शनानंतर महाराज स्नान करतात, आपल्या अंगावरती कपडे परिधान करतात, कवड्याच्या माळा घालतात. या नगारकड्यासमोर हत्तीचे अंबार असले असते. हो महाराज हत्तीच्या अंबाऱ्यामध्ये बसतात. जगदीश्वराला आई भवानी मातेला आणि गणदेवतेला साकडा घालून नतमस्तक होऊन महाराज याच किल्ल्यामधून प्रवेश करतात. त्याच काळामध्ये राजांचा पूर्ण दरबार पैठणी कपड्यामध्ये मखमली गोडामध्ये आणि काव दिव्याच्या दिव्यामध्ये हा पूर्णपणे राजांचा दरबार सजवलेला नटवलेला असतो. या सजवलेल्या नटवलेल्या दरबारामध्ये त्या काळामध्ये 6 तुर्क बसले असतात. हे एकदम उठतात. राजाला मानाचा मुजरा आणि राजावरती फुलांचा वर्षाव करतात. राजा मुजरा स्वीकार समोर जातात. राजांची एक नजर पडते सिंहासनावरती आणि आपल्या राजांची जाता जाता एक नजर या सदरेमध्ये पडते. पण पहा बघा, एवढ्या मोठ्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये राजांची एक नजर या सदरेमध्ये पडतात. आपल्या राजांचा अनुभव हा विचार करा. हो एवढ्या मोठ्या आनंदाच्या नेतृत्व सोहळ्यामध्ये महाराजांची एक नजर या सदरेमध्ये पडताच आपल्या राजांचं अंतःकरण होण्याचं कारण तरी काय होतं? कारण होतं की ज्या विरायच्या ज्या बवळ्याच्या जीवावर हे स्वराज्य निर्माण केलं तो एकी जीवाचा मुलगा आपल्या राजाला आनंदाच्या सोहळ्यामध्ये या दरबारावर दिसत नव्हते. पण त्या काळामध्ये राजाला रडायचं नसतं. राजा आपल्या आऊसाला दर्शक आपल्या आऊसाला समोरच्या पायाचं नक्कीच म्हणले असतील की आऊसाहेब आम्ही आमची पहिली पाय जोडतो आमच्या हिंदवी स्वराज्याची. आऊसाहेब आम्ही आमची दुसरी पाय जोडतो. हवा राजा लाख मिळतरी चालतील पण लाखांचा पोशिंदा भारत का म्हणे हो असे म्हणणारे बादशी प्रभू देशपांडे आऊसाहेब आम्हाला आनंदाच्या सोहळ्यामध्ये या सदरेमध्ये दिसत नाही. तो नंतर काय करतो माझा ताना राजा हवा आदरीता घोटाळ्याचं आणि मग कच माझ्या रायवाचं असं म्हणणारा ताना आऊसाहेब आम्हाला आनंदाच्या सोहळ्यामध्ये या दरबारामध्ये दिसत नाही. तो असं राजा असं की वीर माळाचं नाव घेत सिंहासनावर चढ होतात. गागाभट्ट पडून छत्रदामध्ये विष्णूची मूर देतात. 1000 मोहरा आपल्या राजावरती उजळलं जातं. पाठीमागे नगारखान्यामध्ये उभं राहून एका गुलबुल सराने एक ललकार दिली होती. ललकार अशी होती की महाराज प्रभू पुरंदर शत्रू अवतांश सिंहासनाधीश महाराजाधिराज राजा उग्रास पुढा छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. जय भवानी जय शिवाजी. अशा पद्धतीने राजांचा शिव राजकीय ठिकाणी पार पडतो. हा पूर्णपणे राजांचा दरबार दिवाणीयाम सदर आहे. हे अंतराय 1400 फुटाचं. राजांच्या काळामध्ये या दरबारामध्ये 400 वर्षापूर्वी लाईट सिस्टीम आई सिस्टीम काही नव्हती. राजा समोरही बोलले इथे जेवढी लोक बसत त्यांना आवाज येतो. कोणी बोललं तर आपल्या राजापर्यंत आवाज ऐकू यायचा. आवाज अजूनही क्लिअर ऐकू येतो. त्यासाठी ठिकाणी शांतता लागते. आता गर्दी असल्यामुळे हे तुम्हाला प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये. शांतता असते तरी प्रात्यक्षिक 100% दाखवलं नसतं. पाठचं गेट या नाव नगारखाना ह्याची कॉपी जर पाहिलेत
तर मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखे आहे, दिल्लीच्या इंडिया गेट सारखे आहे. परंतु त्यांच्यासारखा हा गेट नाहीये. या गेट सारखे ते गेट बांधण्यात आलेले आहे. या गेटची कॉपी करून त्या ठिकाणी. आता आपण पुढे होळीचा माल, बाजारपेठ आणि महाराजांच्या जगदीश्वर मंदिराची समाधीची माहिती त्यांच्याकडे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. म्हणजे मोठा प्राणी दिसतोय ना, तो शरफ नावाचा प्राणी आणि त्या खाली हत्ती आहे, दिसतंय का तुम्हाला? त्या काळामध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुब, इंग्रज, जस हे मोठमोठ्या बलाढ्य शाही होत्या का नाही? जरी पाचही शाही एकत्र आल्या तर त्याला आपण मारू शकतो. या साईडला आदिलशाही आणि इंग्रज हे महत्वाच्या दोन्ही शाही होत्या, बरोबर नाही? दोन्ही जरी सोबत जरी आल्या तरी आपण त्यांना मारू शकतो, एवढे आपल्यामध्ये ताकद आहे, अशा चित्राचा अर्थ आहे. समोरचं गोल काम आपलं हिंदूचं प्रत्येक कमलाचं फूल. या साईडला तुम्हाला दगडाचं भांड दिसलं का? या साईडला महाराजांचे घोडे, हत्ती यांना पाणी पिण्यासाठी भांडी तयार केली होती. तिकडे पूर्व त्यांच्या पाठीत. मैदान होळी ग्राउंड बोलण्यात आलेलं आहे. आपण आपल्या गावामध्ये, महाराष्ट्रामध्ये, शिमग्यामध्ये मानाची होळी पेटवतो का? असे रायगडावरती या जाग्यावरती मानाची होळी पेटवली जायची म्हणून होळीचं ग्राउंड आहे. आपण होळीमध्ये नारळ टाकतो, पण आपला नारळ आपण होळी विल्यानं किंवा बांबणी करतो. पण राजांच्या काळामध्ये अशी सिस्टीम होती, पेटक्या होळीमध्ये कोणताही पात्र हात घालून नारळ काढेल त्याला छत्रपती शिवराय 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा फेटा आणि मानाचा घोडा अर्पण करायचे. या होळीमधून नारळ काढायचे संभाजी राजे म्हणून अचानक सर बोलण्यात आला होता. सर असा होता की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी ती जात. समोरची तुम्हाला दोन्ही साईडची इमारत आहे का? लांबी पाहिजे तर 250 फूट, रुंदी पाहिजे तर 40 फूट. या साईडला 22, या साईडला 22, 44 दालनं दुकानं. आपल्या राजांच्या काळची लोक रुबाबदार, बरोबर ना? घोड्यावरती बसून मुछवर ताव देऊन बाजार करायचे. म्हणजे बाजारपेठची हाईट उंचावरती. आगे दुकान, पीछे मकान आणि बीच स्टोर असं बाजारपेठचं वैशिष्ट्य. आता ही बाजारपेठ आवडून तुम्हाला कमीत कमी समोर 1 किलोमीटर जायचं, समोर जगदीश्वराच्या आणि समाधीच्या दर्शनासाठी. माहितीचं काय काम आमचं असतं, दर्शन घेण्याचं काम तुमचं असतं. समोर जगदीश्वराचं मंदिर आहे. मंदिराचा आकार पाहिला तुम्हाला असं थोडं वेगळं वाटेल, पण शंकर महादेवाचं मंदिर आहे आणि त्या समोर महाराजांची समाधी आहे. आता आपल्या राजांची समाधी मंदिरासमोर का हो? कारण की आपले राजे शंकर महादेवांचे भक्त होते. त्या मंदिरासमोर देण्यात आले. महाराजांच्या जलते चितेला आगळे, साहेबाची बोचते आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी राजांच्या समाधीचा शोध लावण्यात आला. समाधीच्या बाजूला स्टॅच्यू वाघ्या कुत्र्याचा, पण वाघ्यावरती जगभर वादंग चालू आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही. पण समाधीने मंदिर, त्यामध्ये छोटा गेट आणि गेटच्या दुसऱ्यावरती एक नाव लिहिलंय, सेवेच्या थाय तत्पर हिरो चिंद्रकर. हो, ज्याने रायगड खडवला, ज्याने रायगड काढा पाचला मध्ये बांधला, ते म्हणजे हिरोजी. हा रायगड बांधण्यासाठी राजाने पैसा दिला होता. अपुरा पडतो. हिरोजी स्वतःच घरदार जमीन जुबला विकून या रायगडाचं बांधकाम करतात. राजे मोहिम परत राजांना समजतं की हिरोजीने घरदार विकून या रायगडाचं बांधकाम केले. त्यावेळेस राजे विचारते, हिरोजी आपण एवढा रायगड बांधला, तुम्हाला बनसून आपण काय देऊ? सोनं, जहागिरी, पैसा अडका, काय पाहिजे माझा? हिरोजी संकोच करू नका. अहो राजा, पैसा अडका, सोनं, जहागीर घ्या, मी काय करू? काय एवढं मोठं इष्टेक बांधतो? आम्हास काय द्यायचं असेल तर फक्त जगदीश्वर मंदिरासमोर एक नावाचा दगड आणि एक नावाची पाटील याला परवानगी द्या. म्हणते एक नावाची पाटील नेण्यात आलेली आहे. सेवेचे थाय तत्पर हिरोजी. कारण की राजांसारखी माणसं होती आणि माणसासारखा आपला राजा होता. पण एवढं मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं आहे. समाधी मंदिर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. या ठिकाणी आपल्या महत्वाची माहिती संपते, पण माझी महत्वाची माहिती संपण्यापूर्वी मी माझ्या येणाऱ्या प्रत्येक ग्रुपला, परंतु माझ्या सुटणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला आपल्या राजांविषयी काहीतरी सर ऐकवतोय. तर पहिलाच रस आहे की अंधार फार झाला, अहो एका दिवा पाहिजे. अंधार फार झाला, एका दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे, देशाला पुन्हा एकदा आपल्या इजाऊंचा तांदूळ उचल्यानंतर त्याला भात म्हणतात, अंधार झाल्यानंतर त्याला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये राहून जो कोणी आपला छत्रपती शिवराय विसरेल त्याला खरोखर अफजलाची औलाद बोलतात. त्याला खरोखर अफजलाची औलाद बोलतात. तर ह्या ठिकाणी आपण माहिती झालेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. ही आहे माझा महाराजांची बाजारपेठ. हा आमचा पर्यटक दमला एक.
हे आहे. रायगडच्या रायगडची नाही इथं जेवणाच चाललंय नुसतं. नवरा बायको दोघच पोराला ठेवून फोटोग्राफी चालू आहे. पोराला म्हणजे बाजूलाच काढलाय. बरोबर हा आम्ही थोड्याच वेळात आपण जगदीश्वराच्या मंदिरामध्ये पोचू. हा ओके. आरो प्लांट लावला. दमलात काय? दमलात? काय? हो काय. आणि हे आहे जगदीश्वराचं मंदिर. नंदी महाराज.
हा हो हा हॉल आहे आणि हे किचन आहे आणि किचन मध्ये आम्ही बसलो. हे मागचं दार आहे. खूपच सुंदर नजारा. बरोबर आहे लेडीज आहे. टकमक टोकाकडे चाललो आहोत. हाय एवढा चांगला रस्ता असून आम्ही इकडनं आलेलो आहोत. चल